आज रविवार असल्यानं तपोवन मैदानावर सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूरच नव्हे तर सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील बेळगाव आणि इतर ठिकाणच्या आबालवृद्धांनी प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाचा आनंद लुटला. गेल्या 3 दिवसांपासून प्रदर्शनातील तांदूळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असून तांदळाची उच्चांकी विक्री झाली आहे. खाद्यपदार्थ स्टॉलच्या माध्यमातून महिलांनी 3 दिवसात 40 लाखांची उलाढाल केली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे, अवजारे यांची खरेदी आणि नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येते आहे. प्रदर्शनात मागील 3 दिवसात जवळपास 6 कोटींची उलाढाल झाली आहे. दरम्यान उद्या सायंकाळी 4 वाजता हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. नमस्कार, मी पंजाब डक. उद्या 8 डिसेंबर रोजी मी येत आहे कोल्हापूर या ठिकाणी सतेज कृषी प्रदर्शन तपोवन मैदान या ठिकाणी दुपारी 4 वाजता येत आहे. मी येत आहे, तुम्ही देखील या. धन्यवाद. उद्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. सायंकाळी 5 वाजता पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव स्पर्धा, पशु गटनिहाय स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केलं जाणार आहे. तसंच शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आदींचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.